हॅलो स्टुडंट्स, तर मागच्या लेक्चरपासून आपण युनिट्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज याच्या ज्या डेफिनेशन होत्या तर त्या बेसिक डेफिनेशन आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिल्या. तर टोटल जे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत तर त्या 7 आहेत आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. तर त्यापैकी आपण 4 ह्या मागच्या लेक्चरमध्ये पाहिल्या होत्या. तर आज आपण 5 उरलेल्या बघणार आहोत. ओके, तर पहा, सर्वात इम्पॉर्टंट असं आहे की तुम्ही हे नोट डाऊन करण्यासाठी जर तुम्हाला काही डिफिकल्टी येत असेल तर मी आजच्या लेक्चरमध्ये किंवा या आजच्या लेक्चरच्या लास्ट याच लेक्चरमध्ये याचा पूर्ण एक नोट्स जी मी MTGचा रेफरन्स घेऊन तयार केलेली आहे तर ते मी तुम्हाला या लेक्चरमध्येच टाकतो. ठीक आहे, ते तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, तर पहा, लेंथ, मास, टाइम आणि त्यानंतर 1 मीटर, 1 किलोग्रॅम, 1 सेकंद आणि 1 एम्पियर याची बेसिक डेफिनेशन काय आहे. तर हे आपण इंटरनॅशनल प्रोटोटाइप काय आहे तर हा आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये पाहिला होता. या समोरचा टॉपिक आहे 1 केल्विन इक्वल टू किती. ठीक आहे, 1 केल्विन म्हणजे काय आता आपण पाहणार आहोत. तर पहा, सर्वात अगोदर या टेम्परेचर हे कसं मोजलं जाऊ लागलं तर याच्याशी रिलेटेड असे 2 टॉपिक, 2 रिसर्च, 2 पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या दोन्ही पद्धती खूप इम्पॉर्टंट आहेत. जुन्या काळात कशा प्रकारे टेम्परेचर हे मेजर केलं जात होतं, ठीक आहे, आणि सध्या कशा प्रकारे इंटरनॅशनल प्रोटोटाइप या 1 केल्विनचा कशा प्रकारे आहे तर हे इथं इम्पॉर्टंट आहे आणि ते कधीही चेंज होणार नाही. तर पहा, जुन्या काळात काय केलं जात होतं तर जुन्या काळात अशा प्रकारे एक तुम्ही पहा, थर्मामीटर तुम्ही पाहिलं असेल, जुनं थर्मामीटर. कोणतं थर्मामीटर जुनं की ज्यामध्ये पारा होता, ओके, मर्क्युरी होता आणि त्यामध्ये तुम्हाला अशी लाईन दिसत होती. ठीक आहे, अशा प्रकारचं तुम्ही हे थर्मामीटर पाहिलेलं असेल. ठीक आहे, हे खूप जुन्या काळातलं असं आहे आणि सध्या पण बऱ्याचशा एक्सपेरिमेंटमध्ये हे पण वापरतात किंवा सध्याच्या डिजिटल लाईफमध्ये डिजिटल असे थर्मामीटर आले. ठीक आहे, जे डॉक्टरकडे असतात. ठीक आहे, तर पहा, अशा प्रकारचा थर्मामीटर होतो जुन्या काळात आणि यामध्ये काय भरला जात होता, इथं भरला जात होता यामध्ये मर्क्युरी. काय भरला जात होता, मर्क्युरी भरला जात होता. ठीक आहे, बघा जुन्या काळात कशा प्रकारे टेम्परेचर मोजलं गेलं, कशा प्रकारे थर्मामीटर तयार झालं हे बघा आता. ठीक आहे, पहा, तर एक काचेची कांडी घेतली की जिचा शेप या प्रकारे होता, त्यामध्ये मर्क्युरी म्हणजेच Hg हा टाकला. ठीक आहे, आणि याचा कशा प्रकारे केलं तुम्ही की पहा, हे जे थर्मामीटर होतं तर हे थर्मामीटर कुठे टाकलं, उकळत्या पाण्यामध्ये टाकलं. कशामध्ये टाकलं, हे उकळत्या पाण्यामध्ये टाकलं. म्हणजेच बॉईल होणाऱ्या वॉटरमध्ये हे पुट केलं. याचं जे खालचं टोक होतं तर हे त्या वॉटरमध्ये डिप केलं. तर त्यावेळेस असं लक्षात आलं की ही जी मर्क्युरीची लेवल आहे तर ही वाढत गेली. ठीक आहे, इथपर्यंत अशी वाढली. ठीक आहे, आणि स्टॉप झाली, वाढली आणि इथं स्टॉप झाली. म्हणजेच या पॉइंटवर ते जे वॉटर आहे तर ते बॉईल व्हायला काय झाली, सुरुवात झाली. ठीक आहे, म्हणजेच इथं मग स्टँडर्ड माहिती आहे आपल्याला की 100 डिग्री सेल्सिअसवर वॉटर काय होते, बॉईल होते. ठीक आहे, म्हणजेच या मर्क्युरीचा इथपर्यंतच पॉइंट हा काय झाला, 100 डिग्री सेल्सिअस झाला. ठीक आहे, मग याच्या खाली काय केलं, मग बरोबर याला इक्वली पार्टमध्ये डिवाइड केलं, 1 डिग्री टू अप टू 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत. 1 डिग्री टू 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत याला काय बरोबर अशा 100 लाईन काढल्या. ठीक आहे, आणि एक लाईन 1 डिग्री सेल्सिअसची. ठीक आहे, अशा प्रकारे इथं काय तयार झालं, हे थर्मामीटर तयार झालं. ओके, आणि जसं मी हे एकदम बर्फापासून तयार झालेल्या पाण्यामध्ये टाकलं तर हा जो मर्क्युरी होता हा एकदम खाली आला आणि इथपर्यंत आला बरोबर 0 डिग्रीवर. ठीक आहे, इथपर्यंत आला 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच हे जे मधातलं जे अंतर आहे तर हे किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. मग मी याच्या काय केल्या, इक्वल लाईन पाडल्या आणि हे झालं 100 डिग्री सेल्सिअस. अशा प्रकारे हे इथं थर्मोमीटर तयार केलं. ओके, पण सध्या स्टँडर्ड प्रोटोटाइप कसं आहे, स्टँडर्ड सर्व जे SI युनिट आहे टेम्परेचरचं तर ते आहे केल्विन. काय आहे, केल्विन. केल्विन हे एका सायंटिस्टचं नाव आहे. ओके, तर बघा आता ही झाली जुनी पद्धत, ही सध्या आता कोणी यूज नाही करत. आणि कशा प्रकारे थर्मामीटर तयार झालं तर हे या पद्धतीनं सांगितलं. ठीक आहे, तर पाहता 1 केल्विन इज द फ्रॅक्शन ऑफ 1/273.16 ऑफ द थर्मोडायनेमिक टेम्परेचर ऑफ ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. तर आता इथं 1 केल्विन कशाला कन्सिडर केलं, 1 केल्विन इथं कशाला कन्सिडर केलं, ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. इथं सर्वात इम्पॉर्टंट वर्ड आहे ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. तर पहा, 1 केल्विन इज द फ्रॅक्शन ऑफ द थर्मोडायनेमिक टेम्परेचर ऑफ ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. म्हणजेच
किंवा थर्मोडायनामिक टेम्परेचर ऑफ ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर म्हणजे काय? थर्मोडायनामिक टेम्परेचर ऑफ ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर म्हणजे काय? तर सर्वात अगोदर आपल्याला ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर म्हणजे काय लक्षात घ्यावं लागेल. तर बघा, ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर म्हणजे हे एक असं टेम्परेचर असते. ट्रिपल पॉइंट ऑफ टेम्परेचर म्हणजेच हे एक असं टेम्परेचर असते की त्या टेम्परेचरवर वॉटरच्या ज्या तीनही फेजेस असतील, वॉटरच्या ज्या तीनही स्टेट्स असतील, फर्स्ट स्टेट, सेकंड स्टेट्स आणि थर्ड स्टेट्स आपल्याला पाहायला मिळते. तर त्या टेम्परेचरला काय म्हणायचं? त्या टेम्परेचरला म्हणायचं ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. ट्रिपल म्हणजेच ह्या तीन फेज, ट्रिपल म्हणजेच काय? ह्या तीन फेज, तीनही फेज ते वॉटर काय करते? शो करते त्या पर्टिक्युलर टेम्परेचरच्या पॉइंटवर. तर त्या टेम्परेचरला म्हणायचं ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. म्हणजेच काय की बघा, अशा प्रकारे मी काय केलं, सपोज इथं अशा प्रकारे आईस, ओके, इथं अशा प्रकारे आईस घेतलं मी, एखाद्या पाण्यावर टाकलं, ठीक आहे. या पाण्यावर मी काय केलं, इथं अशा प्रकारे आईस टाकून दिलं, ठीक आहे. म्हणजे इथं तुम्हाला दोन अशा प्रकारच्या स्टेज दिसून राहिल्या, एक म्हणजे सॉलिड जी आईसच्या फॉर्ममध्ये आहे, आणि सेकंड आहे इथं वॉटर आहे की जे कशामध्ये आहे? लिक्विडमध्ये आहे. ओके, मग आता हे ट्रिपल पॉइंट वॉटर आहे का? तर आहे. का बरं आहे? तर तुम्ही तर म्हणत असाल की इथं तर वेपर आपल्याला दिसत नाहीयेत. हो, दिसतात. ज्यावेळेस तुम्ही इथं या ज्या आईसच्या क्यूबला आहे, या आईसच्या तुकड्याला व्यवस्थित असं निरीक्षण करसाल, ऑब्झर्व करसाल, तर त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे त्याच्यामधून अशा वाफा जाताना अशा दिसतात. म्हणजेच इथं गॅस पण आहे, म्हणजेच इथं लिक्विड व्हेपर पण आहे. इथं काय आहे? व्हेपर आहे. म्हणजे सॉलिड म्हणजेच आईस, सॉलिड, लिक्विड म्हणजे वॉटर, अँड गॅस म्हणजेच वेपर. म्हणजे तीनही स्टेट्स तुम्हाला या एका टेम्परेचरवर पाहायला मिळतात. मग ते टेम्परेचर किती असेल? तुम्ही इथं जे थर्मामीटर असेल तर ते थर्मामीटर या वॉटरमध्ये टाका. या वॉटरचं जेवढं टेम्परेचर असेल, या सराउंडिंग या एवढ्या सिस्टीमचं जेवढं टेम्परेचर असेल, तर ते सिस्टीमचं टेम्परेचर म्हणजेच काय? ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटर. मग ते सपोज आहे टी. ते किती आहे? सपोज टेम्परेचर टी एवढं आहे. मग त्या टीला जेव्हा तुम्ही 273.16 ने डिवाइड करसाल तर ते असते इक्वल टू 1 केल्विन. ते काय असते? 1 केल्विन. आणि हे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, हा नंबर आहे, नंबर इज ऑलवेज कॉन्स्टंट, is always equal to 1 Kelvin. Okay, when the triple point temperature of the water is divided by 273.16 fraction, then which is equal to 1 Kelvin. Then which is equal to 1 Kelvin. हा काय आहे? पुन्हा इथं स्टँडर्ड प्रोटोटाइप आहे. काय हा? इंटरनॅशनल प्रोटोटाइप किंवा स्टँडर्ड प्रोटोटाइप आहे. 1 केल्विन पूर्ण जगातल्या सायंटिस्टने कोणाला कन्सिडर केलं? ज्यावेळेस ज्यावेळेस टेम्परेचर ऑफ ट्रिपल पॉइंट ऑफ वॉटरला ज्यावेळेस तुम्ही 273.16 ने डिवाइड करसाल तर जे एक व्हॅल्यू येते, तर ती व्हॅल्यू असते 1 केल्विन. काय असते ती व्हॅल्यू? 1 केल्विन एवढी व्हॅल्यू असते. ठीक आहे, आलं लक्षात? हा झाला डेफिनेशन कशाची? 1 केल्विनची. 1 केल्विन इज द फ्रॅक्शन ऑफ 1 Kelvin is the fraction of 1/273.16 of the thermodynamic temperature of triple point of water. ओके, आलं लक्षात? सेकंड बघा, मोल. तर मोल सर्व हे केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलं आहे तुम्ही, मोल म्हणजे काय. बट आता मी थोडं माझ्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे डिफाईन करतो. 1 mole is the amount of substance of a system which contains as many elementary entities as there are atoms in 0.012 kilogram of carbon 12. तर बघा, कार्बन 12 हा काय आहे? आयसोटोप आहे. हा काय आहे? आयसोटोप आहे. कशाचा आयसोटोप आहे हा? कार्बनचा. कार्बनचे 3 आयसोटोप कोणते? कार्बन 12, 13 अँड 14. ओके, कार्बन 12, 13 अँड 14. बट हिअर कार्बन 12 आपण हा एक सबस्टन्स घेतला, म्हणजे कार्बन घेतला. हा किती घेतला? 0.012 किलोग्रॅम घेतला. किती घेतला हा? 0.012 किलोग्रॅम घेतला. मग या 0.012 किलोग्रॅम कार्बनच्या 12 आयसोटोप मध्ये जेवढे ॲटम्स असतील तर ते ॲटम्स म्हणजेच काय? 1 मोल. काय असतो? 1 मोल असतो. द नंबर ऑफ ॲटम्स विच आर प्रेझेंट इन 0.012 किलोग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप इज कॉल्ड एज 1 मोल. इज कॉल्ड एज 1 मोल. याला काय म्हणायचं? 1 मोल असं म्हणायचं. ओके, लक्षात तुमच्या? मग कार्बन 12च का बरं घेतला? कार्बन 13, कार्बन 14 का बरं नाही घेतला? तर हा जो कार्बन 12 आहे तर हा नॉन रिएक्टिव्ह सबस्टन्स आहे. म्हणजेच याचं जे मास आहे तर हे मास नेहमी कॉन्स्टंट राहते.
का बरं कॉन्स्टंट राहते, तर हा नॉन रिएक्टिव्ह ॲटम आहे, नॉन रिएक्टिव्ह एलिमेंट आहे, याचं कोणत्याच आजूबाजूच्या ॲटमॉस्फिअर सोबत रिएक्शन होत नाही. जर रिएक्शन जर झाली असती तर याचं मास वगैरे काय झालं असतं, रिड्यूस झालं असतं. ओके, याला बरेचसे असे रिझन आहेत. आणि हा नॉन रेडिओ पण आहे, हा रेडिओ नाही आहे, म्हणजे स्फोटक वगैरे नाही आहे. बट कार्बन 13 का बरं नाही घेतला, तर कार्बन 13 हा रेडिओ आहे ॲज वेल ॲज इट इज रिएक्टिव्ह एलिमेंट. सो दॅट्स वाय वी नॉट टेक कार्बन 13 अँड रिमेन इज कार्बन 14. तर हा जो कार्बन 14 आहे, हा एलिमेंट आहे, तर हा रेअरली अवेलेबल असतो, लवकरात लवकर आपल्याला पाहायला मिळत नाही. तर त्याला काय म्हणायचं, आयसोटोप्स ऑफ कार्बन 12 and 0.012 kilogram atoms in carbon 12 are 1 mole. ओके, आलं लक्षात. 0.012 किलोग्रॅम कार्बन 12च्या सबस्टन्समध्ये किती ॲटम आहेत त्याला म्हणायचं 1 मोल. काय म्हणायचं त्याला, 1 मोल असं म्हणायचं. त्यानंतर आहे कॅन्डेला. तर कॅन्डेलाचं थोडंसं तुम्हाला डेफिनेशन थोडीशी हार्ड जाईल, पण बघा, one candela is the luminous intensity in a given direction of source that emits monochromatic radiation of frequency 540 into 10 to the power 12 hertz and that has radiant intensity in that direction of 1/683 watt per steradian. बघा आता, तर इथं तुम्हाला आता each and every word तुम्हाला इथं आता एक्सप्लेन करावं लागेल. वन कॅन्डेला इज द ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजेच प्रकाशाची तीव्रता. ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजेच काय, प्रकाशाची तीव्रता. तर एक कॅन्डेला प्रकाशाची तीव्रता म्हणजे किती, तर बघा, वन कॅन्डेला इज द ल्युमिनस इंटेन्सिटी इन अ गिवन डायरेक्शन. तर बघा, पहा, इथं डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट असते. इथं काय इम्पॉर्टंट असते, डिरेक्शन. तर पहा, हा काय आहे, एक सोर्स आहे. कशाचा सोर्स आहे, इट इज द सोर्स ऑफ लाईट. इट इज द सोर्स ऑफ लाईट. हा एक लाईटचा सोर्स आहे. ठीक आहे. वन कॅन्डेला इज द ल्युमिनस इंटेन्सिटी इन अ गिवन डायरेक्शन ऑफ सोर्स. आता ही डायरेक्शन आहे कशाची, इमिटिंग, म्हणजे या डायरेक्शनने लाईट काय होऊन राहिला, इमिट होऊन राहिला. बघा, वन कॅन्डेला इज द ल्युमिनस इंटेन्सिटी इन अ गिवन डायरेक्शन ऑफ सोर्स. हा सोर्स आहे, गिवन डायरेक्शन ऑफ सोर्स दॅट इमिट्स मोनोक्रोमॅटिक रेडिएशन, दॅट इमिट्स मोनोक्रोमॅटिक रेडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी 540 into 10 to the power hertz. आता हा जो लाईट सोर्स आहे, हा लाईट सोर्स कोणती रेडिएशन इमिट करून राहिला, मोनोक्रोमॅटिक रेडिएशन इमिट करून राहिला. मोनोक्रोमॅटिक रेडिएशन म्हणजेच काय, व्हॉट इज मीन बाय मोनोक्रोमॅटिक रेडिएशन. तर मोनोक्रोमॅटिक रेडिएशन म्हणजेच असे लाईट रेडिएशन की ती त्यांची जी वेवलेंथ आहे, तर ती वेवलेंथ काय आहे, सिंगल वेवलेंथ आहे. कशी वेवलेंथ आहे, सिंगल वेवलेंथ आहे. म्हणजेच हा जो लाईट सोर्स असेल तर याचा लाईटचा कलर हा एकच असेल. एक तर ग्रीन असेल, रेड असेल, ब्ल्यू असेल, येलो असेल. ओके, हेच असेल, व्हाईट नाही. का बरं व्हाईट नाही, तर व्हाईट मध्ये काय असतात, मल्टिपल वेवलेंथ असतात. व्हाईट मध्ये काय असतात, मल्टिपल वेवलेंथ असतात, एकापेक्षा जास्त वेवलेंथ असतात. ओके, सिंगल वेवलेंथ नसतात. मग ज्यावेळेस ह्या सर्व मल्टिपल वेवलेंथ एकत्रित येतात तर त्यावेळेसच व्हाईट लाईट तयार होतो. याचं एक्झाम्पल, समजा जर तुम्ही प्रिझमवर जर व्हाईट लाईट टाकला तर तुम्हाला रेनबो दिसतो, मल्टिपल 7 कलर दिसतात. ओके, म्हणजे तिथे डिस्पर्शन होते. ठीक आहे, एका कलरचं कॉम्पोनंट कलरमध्ये काय होते, डिस्पर्शन होते. बट इथं मोनोक्रोमॅटिक रेडिएशन, मोनोक्रोमॅटिक रेडिएशन मीन्स हॅव्हिंग सिंगल वेवलेंथ. म्हणजेच हा जो लाईटचा सोर्स आहे, तर हा लाईटचा सोर्स फक्त एकाच प्रकारची वेवलेंथ, एकाच प्रकारच्या कलरचा लाईट इमिट करून राहिला. तर आणि त्या कलरची जी फ्रिक्वेन्सी आहे, त्या मोनोक्रोमॅटिक रेडिएशनची जी वेवलेंथ आहे आणि सॉरी फ्रिक्वेन्सी आहे, तर ती फ्रिक्वेन्सी किती असायला पाहिजे, 540 into 10 to the power 12 हर्ट्ज. ठीक आहे. हॅज रेडियंट इंटेन्सिटी, आणि याची रेडियंट होण्याची इंटेन्सिटी 1/683 वॅट पर स्टर रेडियन आहे. तर मग जेवढी वेवलेंथ असेल, जेवढी इंटेन्सिटी असेल, तर त्याला काय म्हणायचं, वन कॅन्डेला. बघा, वन कॅन्डेला इज द ल्युमिनस इंटेन्सिटी in a given direction of source that emits monochromatic radiation of frequency 540 into 10 to the power hertz and that has radiant intensity in that direction of 1/683 watt per steradian. म्हणजेच वन कॅन्डेला
एवढी इंटेन्सिटी आहे, 1 कॅन्डेला एवढी इंटेन्सिटी आहे की 540 इंटू 10⁻⁴ हर्ट्स, 5 इंटू 10⁻12 हर्ट्स एवढी रेडियंट इंटेन्सिटी इमिट होताना त्याची ज्यावेळेस रेडियंट इंटेन्सिटी ही 1/683 वॅट पर स्टेर रेडियन असेल तेव्हा तेवढी इंटेन्सिटी म्हणजेच 1 कॅन्डेला, म्हणजेच काय 1 कॅन्डेला. ओके, आलं लक्षात. 1 कॅन्डेला म्हणजेच काय, पुन्हा बघा, 1 कॅन्डेला इज द ल्युमिनस इंटेन्सिटी. 1 कॅन्डेला काय, ही एक ल्युमिनस इंटेन्सिटी इन अ गिवन डिरेक्शन ऑफ अ सोर्स that emits monochromatic radiation, म्हणजेच हा जो सोर्स आहे हा मोनोक्रोमॅटिक रेडिएशन इमिट करून राहिला आणि यांची जी फ्रिक्वेन्सी आहे तर ती आहे 540 इंटू 10⁻⁴ हर्ट्स आणि ही जी रेडियंट इंटेन्सिटी आहे तर याची ज्यावेळेस याची ही जी सर्व इंटेन्सिटी आहे तर हे किती असेल 1/683 वॅट पर स्टर रेडियन. तेव्हाची ज्यावेळी ती सर्व इंटेन्सिटी ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजेच काय 1 कॅन्डेला, म्हणजेच काय 1 कॅन्डेला. ओके, तर अशा प्रकारे आहेत हे आपल्या काल झालेल्या 4 आणि ह्या आजच्या 3 7 टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटी झाल्या. आता बघू आपण आपलं नेक्स्ट, ते म्हणजेच रेडियन आणि त्यानंतर स्टर रेडियन. ओके, सप्लिमेंटरी पण आपण आता इथं डिफाईन करणार आहोतच. तर बघा, मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला टाइम 1 सेकंदचं चांगल्या प्रकारे तुम्हाला डेफिनेशन दिली होती मी तुम्हाला. तर आणखी एक त्याच्यामध्ये ॲडिशनल पॉईंट असा आहे की सीसीएम ॲटॉमिक क्लॉक, तर ते जे व्हायब्रेशन्स असतात त्या सीसीएम 133चे तर ते मोजल्या गेले पाहिजे यासाठी आपल्या इंडियामध्ये एक लॅबोरेटरी आहे दिल्लीमध्ये, तुम्हाला मी सांगितलं होतं नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ॲट न्यू दिल्ली. तर तिथं ती एक वॉच क्लॉक तयार केलेली आहे की त्यामध्ये कशाचा ॲटम आहे, सीसीएम 133चा ॲटम आहे. ओके, आणि त्या क्लॉकला म्हणतात सीसीएम ॲटॉमिक क्लॉक. काय म्हणतात त्याला, सीसीएम ॲटॉमिक क्लॉक. ओके, तर बघा आता नेक्स्ट सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत आपल्या. सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत 2 राहिलेल्या, त्यामधली पहिली आहे रेडियन. पहिली काय आहे, रेडियन आहे. तर बघा, रेडियन, ठीक आहे, रेडियन. तर रेडियन काय आहे, हे युनिट आहे, कशाचा युनिट आहे, अँगलचं. ओके, तर पहा, अगोदर मी प्लेन अँगल म्हणतो रेडियन. ओके, इट इज द SI unit. It is the SI unit of angle. It is the SI unit of plane angle. Plane angle. ठीक आहे. मग आता हा प्लेन अँगल थिटा. ओके, अँगल नेहमी कशामध्ये करतात, हा थिटामध्ये करतात. तर थिटा इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. थिटा इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. तर बघा, थिटा इक्वल टू आर्क अपॉन रेडियस हा खूपच जास्त इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. दॅट इज थिटा इक्वल टू यस अपॉन आर. यस अपॉन आर. बघा, अशा प्रकारचं इथं काय आहे, हे सर्कल आहे. ओके, आणि या सर्कलची जी रेडियस आहे ती आहे आर. ओके, एखादा पॉइंट आहे ए, हा एका पर्टिक्युलर पॉइंट हे याचं सेंटर आहे. तर पहा, हा पॉइंट अगोदर इथं होता, हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे आणि काही वेळानंतर हा इथं गेला. ठीक आहे, बी या पॉइंटला गेला. तर मग आता इथं अँगल किती तयार झाला, तर बघा हा थिटा किती तयार झाला, हा इथं अँगल थिटा एवढा अँगल तयार झाला. ठीक आहे, मग हा जो थिटा अँगल असतो तर हा थिटा अँगल नेहमी तुम्ही 8-9 मध्येच पाहिलं असेल तर थिटा इज ऑलवेज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. ही जेवढी आर्क असेल याला आपण वर्तुळ पाकडी म्हणतो. काय म्हणतो आपण याला, वर्तुळ पाकडी म्हणतो. हेच थिटा इक्वल टू आर्क अपॉन याची रेडियस म्हणजेच डिफाईन कशा केला जातो, हा अँगल डिफाईन केला जातो. ठीक आहे, मीन्स थिटा इज ऑलवेज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आर्क फाइंड केली तुम्ही आणि त्यानंतर रेडियस फाइंड केली तर तुम्हाला काय मिळत असतो, अँगल किती कव्हर केलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे स्टेरेडियन. त्यानंतर काय आहे, स्टेरेडियन. स्टेरेडियन.
सिम्पल म्हणतात त्याला, STR मध्ये लिहितात, ठीक आहे. आणि हा RAD लिहितात फक्त. बघा स्टेरॅडियन, तर इथं हा जो अँगल आहे स्टेरॅडियन आहे, तर हे जे युनिट आहे तर हे कशाचं आहे, सॉलिड अँगलचं आहे. कशाचं आहे, सॉलिड अँगल. तर सॉलिड अँगल, तर बघा सॉलिड अँगल, तर अशा प्रकारे ज्यावेळेस मी 3 डायमेन्शनल ॲनालॉग काढेल, इट इज द 3D ॲनालॉग, इट इज द 3D ॲनालॉग, इट इज द 3D ॲनालॉग ऑफ प्लेन अँगल, ऑफ प्लेन अँगल इज कॉल्ड ॲज सॉलिड अँगल, इज कॉल्ड ॲज सॉलिड अँगल, 3 डायमेन्शनल ॲनालॉग. तर बघा हा एक कोन आहे, तुम्हाला जो बोर्डवर दिसून राहिला तो 2 डायमेन्शनल आहे. बट ज्यावेळेस तुम्ही आईस्क्रीमचा कोन हातात घेसाल, ठीक आहे, किंवा ती बर्थडेला जी टोपी तुमच्या डोक्यात घालत असता तुम्ही, ती जेव्हा तुम्ही हातात घेसाल तर तुम्हाला कशा प्रकारचा शेप मिळेल बघा, कशा प्रकारचा शेप मिळेल तुम्हाला, अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण एक व्ह्यू मिळेल, ठीक आहे. आणि असे सर्व लाईन्स 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 दिसतील, ठीक आहे. म्हणजेच अशा प्रकारे मिळेल. पहा मी थोडंसं का आता व्हिज्युअलायझेशन करायचा प्रयत्न करतो इथं तुमचा, ठीक आहे. तर पहा हा पूर्ण एक भाग, ठीक आहे, आणि हा हे सर्व अँगल हे एका पॉइंटवर येऊन मीट होतात, ठीक आहे. तर पहा हा जो पूर्ण आता तुमच्या लक्षात येत असेल, ठीक आहे, अशा प्रकारे तुमच्या एक पूर्ण लक्षात येत असेल की असा हा पूर्ण एक अशा प्रकारचा हा एक एरिया, आणि त्यानंतर हा अशा प्रकारे हे यांना जोडणारी पूर्ण एक लाईन, हा जेवढा एरिया असेल, ठीक आहे, हा जो सॉलिड अँगल आहे तर हा ओहम मध्ये इंडिकेट केला जातो, ठीक आहे, किंवा ओमेगा पण इंडिकेट करतात, ठीक आहे, ओहम मध्ये, ठीक आहे. तर हा काय असतो नेहमी एरिया अपॉन आर स्क्वेअर, एरिया अपॉन आर स्क्वेअर, ओके. म्हणजेच हा किती एरिया कव्हर करून राहिला, हा किती एरिया आहे, हा जर समजा कोण आहे सर्क्युलर कोण आहे तर हा एरिया असेल इथं पाय आर स्क्वेअर, ठीक आहे, आणि अपॉन आर स्क्वेअर, दॅट इज सॉलिड अँगल इक्वल टू 2 पाय, बरोबर आहे. हा झाला त्याचा सॉलिड अँगल. जर समजा ही केस घेतली तर, बट इथं काय होते की इथं तुम्हाला डिफरंट एरिया पाहायला मिळतात. सपोज अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळू शकतात, ठीक आहे. मग इथं अशा प्रकारे असते केस, ओके. मग आता हा एरिया पूर्ण, हा एरिया, हा पूर्ण एरिया अपॉन आर स्क्वेअर, इथून तर इथपर्यंतचं डिस्टन्स, म्हणजेच इथं पुन्हा काय होईल, हा सॉलिड अँगल तयार होईल. बट इथं या केसमध्ये पहा तुम्हाला वेल डिफाईन्ड आहे की इथं हा सर्व एरिया, हा एरिया किती आहे, हा एरिया किती आहे डिवायडेड बाय आर स्क्वेअर, म्हणजेच डिस्टन्स. इथचा जर समजा तुम्हाला सॉलिड अँगल फाइंड करायचा असेल तर तुम्ही काय करसाल, अशा प्रकारे सर्कल आणि हा पुन्हा आर, हा इथं आर हा पूर्ण होता, इथं आर हा फक्त एवढाच राहील, ठीक आहे. म्हणजेच ओहम इक्वल टू एरिया अपॉन आर स्क्वेअर. इट इज मेजर इन स्टेरॅडियन और सिंपल STR. एवढंच लक्षात ठेवायचं, सॉलिड अँगल इज द 3 डायमेन्शनल ॲनालॉग ऑफ प्लेन अँगल. म्हणजेच प्लेन अँगलला 3 डायमेन्शनल मध्ये एक्सप्लेन करणारा अँगल म्हणजेच कोणता असतो, सॉलिड अँगल असतो. कोणता अँगल असतो, सॉलिड अँगल असतो. तर 3 डायमेन्शनल मध्ये काय स्टडी आहे की ॲडिशनल जे कोऑर्डिनेट्स असतात तर इन्क्रीज होतात. म्हणजे तिथं एक्स वाय हे फक्त 2D मध्ये असते, जर 3D मध्ये जर असेल तर XYZ, ठीक आहे. म्हणजेच इथं इम्पॉर्टंट काय आहे तर इम्पॉर्टंट इथं ही थिंक आहे की इथं 3 डायमेन्शन मध्ये एखादा ऑब्जेक्ट जर इथं टाकून दिला, या पूर्ण ह्या जो कोन असेल या कोनमध्ये जर एखादा पॉईंट जर टाकून दिला, एखादा जर सबस्टन्स टाकून दिला तर त्याची एक्झॅक्ट पोझिशन हे 3 डायमेन्शन तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकते, बट 2 डायमेन्शन जास्त सांगू शकत नाही. जे तुम्ही ग्राफ काढता तुमच्या वहीवर तर हे सर्व असतात 2 डायमेन्शन. काय असतात हे 2 डायमेन्शन. ग्राफ तुम्हाला काय सांगतात किंवा ठीक आहे कोऑर्डिनेट 2 2 आहे, तुम्ही काय करसाल 1 2 3 4 1 2 3 4, ठीक आहे. 2 हा 2 2 2 हा, ठीक आहे. म्हणजेच हे झाली पोझिशन, ठीक आहे. पण इथं कोणते कोऑर्डिनेट होते, एक्स आणि वाय. जर समजा तुम्हाला एक्स वाय आणि झेड जर सांगितलं असेल 2 2 2, ठीक आहे. मग इथं अशा प्रकारे येईल, हा तिसरा, हा एक आणि हा एक तुमच्याकडे येणार, हा एक तिसरा, ठीक आहे. आणि हा पण कोऑर्डिनेट इथं 2च आहे. म्हणजेच हा पॉईंट कुठे येईल हा पॉईंट बघा, ठीक आहे. बघा एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट आणि हा झेड कोऑर्डिनेट पण 2च आहे. म्हणजेच हा पॉईंट हा इथं येईल, हा स्पेसमध्ये दिसेल. हा कुठं दिसेल, स्पेसमध्ये, जिथं तुम्हाला टोकन दिसत आहे ना हे, म्हणजेच हा पॉईंट इथं आहे, ठीक आहे. बट 2 डायमेन्शन मध्ये तो पॉईंट इथं आहे.
कुठं आहे इथं तुम्हाला जिथं दिसून राहिला या बोर्डवर हा पॉईंट म्हणजेच त्या ऑब्जेक्टची पोझिशन 3 डायमेन्शनमध्ये पोझिशन कुठं असेल 2 to 2 हे इथं असेल. हे जे टोकन तुम्हाला जिथं दिसून राहिलं ठीक आहे 3 डायमेन्शनमध्ये इथं आहे. ठीक आहे म्हणजेच काय की 3 डायमेन्शनवरून आपल्याला काय एक्झॅक्ट इम्पॉर्टंट आहे 3 डायमेन्शनचं एक त्या स्पेसमध्ये त्या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये त्या ऑब्जेक्टची कोणत्याही ऑब्जेक्टची पोझिशन ही ॲक्युरेटली काय केल्या जाते डिफाईन केल्या जाते. ठीक आहे तर हेच आहे सॉलिड अँगल. ठीक आहे तर बघा आजच्या लेक्चरमध्ये काल 4 पाहिलं होतं आपण. सर्वात अगोदर काय पाहिलं होतं त्यामध्ये 1 मीटर. तर 1 मीटर म्हणजेच काय की 1/3 × 10⁸ एवढ्या टाईममध्ये ती लाईट व्हॅक्यूममधून किती पार्ट ट्रॅव्हल करतो तर त्याला म्हणतात 1 मीटर. ओके सेकंड पाहिलं होतं आपण लेंथ मास. तर प्लॅटिनम इरिडियमचं आपण सॉलिड सिलेंडर घेतलं आणि ते इंटरनॅशनल ब्युरो सर्व्हर्स ॲट नियर पॅरिस फ्रान्स या कंट्रीमध्ये एवढं बरोबर असं ते सॉलिड सिलेंडर बनवून ठेवलेलं आहे आणि तेवढ्या बरोबर वजनाचे सर्वांना असे लोखंडाचे वजन देऊन दिले. ठीक आहे आणि तेवढं म्हणजेच काय 1 किलोग्रॅम. ओके सेकंड. त्यानंतर आहे टाईम म्हणजेच 1 सेकंड. 1 सेकंड म्हणजेच काय 9,691 काय आहे तो डिजिट बघा पुन्हा तो डिजिट आठवा एक काय तर 9,192 631 770. ठीक आहे बघा आठवलं मला. तर 9,192 631 770. ठीक आहे या डिजिटला तुम्ही ज्यावेळेस त्या cesium 133 या ॲटमच्या टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेशनशी मल्टिप्लाय करता तर त्यावेळेसचा तो टाइम ड्युरेशन म्हणजेच 1 सेकंद. ठीक आहे लेंथ मास टाइम त्यानंतर 1 एम्पियर पण सांगितलं होतं. ओके तर या अशा प्रकारे तुम्ही काय करा हे सर्व रिवाइज करा. तर याच्याशी रिलेटेड सर्व जी नोट्स आहे तर मी आज तुम्हाला सेंड करतो. ओके ते तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. बाकीचं जो टॉपिक आहे तर तो टॉपिक बघू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. सर्वात इम्पॉर्टंट असं आहे की थोडंसं का आता आपण हे जे टॉपिक चालू झाले तर हे टॉपिक आता आपल्या बोर्डच्या थोडेसे कसे आउटसाइड जात आहेत. याला रिझन काय आहे की युनिट अँड मेजरमेंट स्टेट बोर्ड मध्ये थोडेसे जे पॉईंट आहेत तर ते कट झालेले आहेत. ह्या ज्या सर्व डेफिनेशन आहे हे दिलेल्या नाही आहेत. ओके तर हे इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतरचा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक ओके तर तो बघू आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके थँक्यू.